नाही, भारतीय जनता पक्षानं, मी मागे फडणवीसही बोलले होते की भारतीय जनता पक्षानं दादांना असा काही शब्द नाही दिलेला की त्यांना आम्ही मुख्यमंत्री बनवू, तरी पण दादा भाजप बरोबर का गेले हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. अहो मी सांगितलं ना, आमची विकासाची कामं करण्याकरता, महाराष्ट्रातले डेव्हलपमेंटचे प्रश्न सोडवण्याकरता, केंद्राचा निधी महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता आणण्याकरता. आणि आज देश पातळीवर उमेश कुमावतजी आपण नजर टाकली तर तुम्ही एक 2-3 नावं पंतप्रधान पदाचे उमेदवार 135-40 कोटीचा कारभार सांभाळणारे कोण आहेत ते मला तुम्ही सांगा. कोण आहेत? एक मोदी साहेब आहेत, समोरचं नाव येत नाही. अनेक जण ते एकत्र बसलेत, ते म्हणतात आम्ही नंतर ठरवू. नंतर कधी ठरवू? शेवटी जनतेला पाहिजे ना की आज देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये आपण द्यायला निघालोय हे मतदारांना कळायला नको. हे लोकांनाही वाटतं ना की उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भाजप बरोबर जाणार नाही. ते तर किती वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत? 5-6 वेळा राहिलं. हा, त्या उपमुख्यमंत्री पदाकरता नाही, पुन्हा पुन्हा मी सांगतो, आमच्या आमदारांची मानसिकता आपण विकास कामाच्या करता सरकार सत्ताधारी पक्षाच्या बरोबर गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. आज देश पातळीवर नजर टाकली तर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखा मजबूत खंबीर अशा प्रकारचा नेता, कणखर नेता हा आज तुम्हाला दुसरा कुठलाही देशात बघायला मिळत नाही. एक काळ होता काही लोक पाहायला मिळायचे आज नितीश कुमार, परंतु ते आज वयस्कर झालेले आहेत. आज ते बिहारचं सरकार चालवत आहेत, परंतु मर्यादा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ममता बॅनर्जी ती त्यांच्या पश्चिम बंगाल पुरती मर्यादित आहे. त्या येऊन ह्याच्यात गेल्यात काय ते गोव्यातल्याही राज्यांनी त्यांना स्वीकारलं नाही. केजरीवाल पंजाब आणि दिल्ली पुरता मर्यादित आहे, त्यांनाही गोव्याने स्वीकारलं नाही. गोवा तर एवढं छोटं राज्य आहे. अशा अनेकांच्या बाबतीमध्ये स्टॅलिन ते आपले तामिळनाडूमध्येच समाधानी आहेत, चंद्रबाबू ते आपले आंध्रमध्ये समाधानी आहेत. असे प्रत्येक जण आपापल्या स्टेट पुरते आहेत. फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीर पुरतं मर्यादित आहे. मग उद्या ह्या देशाचा गाडा पुढे नेण्याच्या करता कोण नेता आहे ते सांगा ना. म्हणजे मोदींकडे बघून तुम्ही हा निर्णय घेतला? मी मगाशीच सांगितलं, ते विकास पुरुष आहेत, त्यांच्याकडे बघून निर्णय घेतला. गेली 10 वर्षात मी पण त्यांच्यावर सुरुवातीला 2014ला 2019ला टीका केली, परंतु नुसतं टीका करून प्रश्न सुटत नसतात. देशाच्या 140 कोटी जनतेचा प्रश्न सोडवत असताना, जागतिक पातळीवर देखील देशाचा नावलौकिक वाढत असताना तशा पद्धतीनं मजबूत आणि सातत्याने काम करणारं व्यक्तिमत्व कोण आहे, कुठलीही सुट्टी न घेता, तर ती त्या व्यक्ती मोदी साहेबांचंच नाव पुढे येतं. पण आता समजा तुम्ही त्यांच्याबरोबर गेले तरी मग सीटांच्या बाबतीत तुम्ही बॅकफुटवर काय? सीटांच्या बाबतीत म्हणजे नाशिकची जागा आहे. एक मिनिट. हा, उमेश कुमावत, तिथं मागच्या वेळेस एकूण जागा विरोधी पक्षाच्या किती आल्या? त्या कोणाच्या? 4 यांच्या 4 NCP च्या 2019 सांगतो. 4 NCP, एक काँग्रेस चंद्रपूर 5, एक MIM 6 आणि 6 का 7 अशाच जागा आल्या. पण तेवढ्या जागा आम्ही घेतल्या ना. जर तुम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून तुमच्या निवडून आलेल्या खासदारकीच्या जागा आम्ही कशा नाही म्हणायचं? म्हणजे जुन्या फॉर्म्युल्यावर हे सीट बरोबर आहे ना. साधारण तसंच झालं आणि आम्ही आणखीन एक ॲडिशनल राज्यसभा घेतली. अच्छा, म्हणजे नाशिकच्या जागेचा काय पण प्रॉब्लेम आहे? भुजबळ स्वतः आले, ते बोलले की मी माघार घेतो, मग बोलले माझा क्लेम आहे आमच्या राष्ट्रवादीचा. जागेच्या संदर्भातला क्लेम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही बघू, आम्ही एकत्र बसून काय तो निर्णय घेऊ. अच्छा, माझा शेवटचा एक प्रश्न आहे की आता जसं तुम्ही जुळून घेतलं सगळ्यांशी, मग पुढे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांशी जुळून घेऊ शकतो का? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे आजच्या घडीला, ती भूमिका इतरांना कोणाला योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढं काही घडू शकतं. आम्ही घेतलेली भूमिका, आज आम्ही ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली, ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकार्याने योग्य वाटली, तर त्यामध्ये पुढच्या काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल. ठीक आहे, शेवटचा प्रश्न, एक प्रश्न राहून गेला होता. तुम्ही आता मध्ये एका भाषणात बोलले
की एका उद्योगपतीच्या घरी अमित शहांसमोर पवारांची बैठक झाली होती. तर महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं की नेमकं तुम्ही ते बोलतात की तिथे सगळं ठरलं, नंतर पवार येऊन मुंबईत त्यांनी मन बदललं, काय झालं, काय होतं ते exact? झालंय का? तेच सांगायचं नाही मला. लोकांना बहुतेकांना ते कळालेलं आहे. पुन्हा अगदी खोदून विचारायचं काही कारण नाही. मी किती खोदून विचारलं तर मी काही ते सांगणार नाही. तुम्ही माझ्या त्या बाबतीत नादी लागू नका, तुमचा वेळ घेऊ नका, माझाही वेळ घेऊ नका त्या प्रश्नाच्या करता. ठीक आहे, चालेल. तुम्ही सगळ्या प्रश्नांना एकदम चांगली उत्तरे दिली, विशेष करून दिलखुलास बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उमेशजी, तुम्हाला मनापासून धन्यवाद.